नमो निष्कलरूपाय नमो निष्कलतेजसे नमः सकलनाथाय नमस्ते सकलात्मने नमः प्रणवाचाय नमः प्रणवलिंगणे नमः स्रष्टादिकर्तेश नमः पंचमुखाय ते पंचब्रह्मस्वरूपाय पंचकृत्याय ते नमः आत्मने ब्रह्मणे तुभ्यं अनंतगुणशक्तये सकलाकलरूपाय शंभवे गुरवे नमः. नमः पार्वतीपते हर हर महादेव. शिवाच्या एका पुत्राने पराक्रम दाखवलाय आणि राक्षसाचा वध केलाय. दुसऱ्या पुत्राला गणाध्यक्षाचं पद मिळालंय आणि तो अगदी आद्य पूजेचा मान सुद्धा मिळालेला आहे. आता दोन पुत्रांची वाढ कैलासावर होऊ लागली आहे. त्यांच्या बाललीलाच्या मध्ये शिव आणि पार्वती अगदी हरखून गेलेले आहेत. देवाला सुद्धा या बाललीलांचं कौतुक असतं. म्हणजे ते गाणं आहे ना, चुकले मुकले शब्द मुलांचे गोडच जनकाते बघुनी त्यांच्या बालिश लीला मनी हर्ष दाटे. देवाला सुद्धा या लहान लेकरांचं प्रचंड कौतुक असतं. त्यामुळे त्याची लेकरं आहेत मग तर अजूनच जास्त असेल. पार्वती आणि महादेव दोघंही आपल्या बालकांचं वाढणं अत्यंत आनंदानं बघतायत. तिकडे कुमार तर शक्तिशाली आहे, बालक वयातच त्यांनी मोठमोठे पराक्रम केलेले आहेत. गणेशही तेवढाच शक्तिशाली आहे, त्याचेही बालपणातले अनेक पराक्रम आहेत. गणेशोत्सव सुरू झाला की गणेश पुराण आपण ऐकणार आहोत. त्यामुळं गणेशाची बालवयातील काय काय पराक्रम आहेत त्याची ही सगळी माहिती या गणेशोत्सवाच्या काळातच मी तुम्हाला देणार आहे. पण शिवपुराणातल्या या दोघांशी संबंधित ज्या कथा आहेत त्या आपण आता बघणार आहोत. यामध्ये आता या बालकांचं वय कुमार वयात गेलंय आणि कुमार वयात दोघांचा विवाह करण्याची तयारी चाललेली आहे. कुमार कार्तिकेयाचाही झाला पाहिजे आणि गणेशाचाही विवाह झाला पाहिजे. हा विवाह करायचा तर आधी कोणाचा? कारण गणेश माझा करा म्हणत होते आणि कार्तिकेयाची इच्छा विवाह करण्याची होती. मग अशा वेळी महादेव आणि पार्वतीने एक योजना आखली. ते म्हणाले, जो सगळ्यात पहिल्यांदा विश्वप्रदक्षिणा करून परत येईल, समुद्र उल्लंघून येईल, पर्वत बघेल, नद्या बघेल, पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करेल, विश्वप्रदक्षिणा पूर्ण करेल, त्याचा विवाह आपण करायचा आधी. कार्तिकेयांनी अगदी आनंदाने ही अट स्वीकारली आणि आपल्या वाहनावर बसून तात्काळ पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी निघाले. आता कार्तिकेय मुळात चपळ चंचल, त्यांचं वाहनही मयूर, त्यावर बसून पृथ्वी प्रदक्षिणा करणं फारसं अवघड काम नव्हतं. इकडे गणेशासमोर प्रश्न पडला की आपण तुंदिल तनू, आपली ढेरी मोठी, ही घेऊन फिरायचं म्हणजे अवघड काम. त्यातल्या त्यात आपलं वाहन मूषक, त्या मूषकाच्या पायाने पृथ्वीची प्रदक्षिणा करून परत यायचं ठरलं तरी विवाह करणं काय, विवाहाचं वय संपून म्हातारपण होईपर्यंत तरी आपण परत येऊ शकणार नाहीत. गमतीचा भाग सोडा, पण आपल्या पोटामुळे, वाहनामुळे ही पृथ्वी प्रदक्षिणा करणं अशक्य आहे. मग काय करायचं? गणेश बुद्धीची देवता, ज्या गोष्टी शक्तीने शक्य होत नाहीत त्या गोष्टी बुद्धीने शक्य करायच्या हे गणेशाला चांगलं ठाऊक होत, म्हणूनच त्याला बुद्धीची देवता म्हणतात. मग ज्या क्षणी कुमार कार्तिकेय निघून गेले पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी, त्या क्षणी गणेशांनी छान शुचिर्भूत झाले, आपल्या मातापित्याला वंदन केलं आणि 7 वेळेला आपल्या मातापित्यांची प्रदक्षिणा करून त्यांचं पूजन केलं. आणि आईच्या समोर येऊन उभे राहिले, म्हणाले, माते, झाली माझी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण. आई म्हणाली, अरे बाळा, तू समुद्र कुठे बघितलेस, तू पर्वत कुठे बघितलेस, अशी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण होत नसते. तो म्हणाले, आई, तूच तर माझं जग आहेस, तूच तर माझं विश्व आहेस. आई बापाच्या चरणातच तर सगळं जग असतं आणि त्यांना प्रदक्षिणा म्हणजे पृथ्वी प्रदक्षिणा.
मी 7 वेळेला केली आहे, कर माझं लग्न. आईला असं बोलल्यावर कोणती आई खुशच होईल की. ते म्हणाले, अरे ह्याला पृथ्वी प्रदक्षिणा म्हणत नाहीत. पण ते म्हणाले, माता पिता, तुम्ही महादेव आणि पार्वती आहात, जगदंबा आहात, जगज्जननी आहात, जगतपालक आहात, तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात, तुम्ही धर्माचं मूर्तिमंत रूप आहात, महाबुद्धिमान आहात, महापराक्रमी आहात. पुत्र जेव्हा माता पित्याची सेवा करून त्यांची प्रदक्षिणा पूर्ण करतो तेव्हा त्याला पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं पुण्य मिळतं असं आपणच तर सांगताना. ते म्हणाले, हो हे खरं आहे. मग मी आपली सेवा करत, आपल्याला वंदन करत 7 प्रदक्षिणा घातलेल्या आहेत, मग माझं 7 वेळेला पृथ्वी प्रदक्षिणा झाल्याचं पुण्य मिळालं की नाही? महादेव म्हणाले, हो. मग आता पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केल्याची अट लक्षात घेऊन ती मी पूर्ण केली आहे. एकदा नव्हे, दोनदा नव्हे, 7दा केली आहे. आणि ज्येष्ठ बंधू कुमार कार्तिकेय अजून पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करून परत यायचे आहेत. त्यामुळं माझी विनंती अशी आहे की आपण माझी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण झाली असं गृहीत धरून माझा विवाह करावा. पटलं की महादेवाला? ते म्हणले, मान्य. आता हे महादेवाला जे पटलं ना ते लक्षात घ्या काय ते. मुळात गणेशानं केलेलं हे असं गोष्ट होती का जी फसवणूक होती का? किंवा हा शब्दांचा खेळ होता का? शब्दभ्रम होता का? गणेश बुद्धीची देवता आणि महादेवाला पटणं हे लक्षात आलं पाहिजे. जग जिंकाल, हो जग जिंकाल. मायबापाचं काय? ज्यांनी तुम्हाला जग दाखवलं ते तुमच्यासाठी जग असले पाहिजेत. लक्षात येत आहे? ज्यांनी तुम्हाला जग दाखवलंय, या जगात आणलंय, जे कारण आहेत तुम्हाला हे जग दाखविण्याचे, ते तुमच्यासाठी तुमचं जग असले पाहिजेत. आणि त्यांची सेवा हीच पृथ्वीची सेवा आहे. त्यातून वेळ मिळाला तर जगाची करा. महादेवानी सगळ्या सृष्टीतल्या लोकांसाठी दिलेला हा मंत्र आहे. असा सोपा मंत्र जो तुम्हाला जग जिंकल्याचं पुण्य देऊ शकतो, पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं पुण्य देऊ शकतो. आपलंच छोटस जग आपल्याला सावरता येत नाही आणि आपण निघालो जग जिंकायला. असं जग जिंकता येत नाही. गणेशाच्या या वाक्याला महादेवानी दिलेला होकार हे याचं प्रतीक आहे, लक्षात ठेवा. पुण्यात मोठा फ्लॅट घेतला आणि मायबाप एकटे जगतायत वृद्धाश्रमात, नाही फायदा. अवाढव्य घर बांधलं आणि मायबापाची अवस्था कंगालासारखी आहे, नाही जमत. सगळ्या जगाची भ्रमंती करून आलाय आणि मायबापाला गावाच्या बाहेर पडता येत नाही, नाही जमत. तुमची सगळी तीर्थक्षेत्र झालीत. अगदी उत्तराखंडातली 4 धाम झालीत, भारतातली 4 धाम झालीत, 12 ज्योतिर्लिंग झालीत, अष्टविनायक झालीत, सगळ्या विष्णूचे धाम सगळे झाले. बद्री झाला, इकडचा द्वारका झाला, तिकडचा पूर्वेकडचा ह्याचा झाला, प्रागज्योतिषपूरचा आपला झाला, जगन्नाथाचा झाला. हे सगळे करून आलो आणि मायबापांनी गावची वेस ओलांडली नाही. म्हणून श्रावण सर्वश्रेष्ठ ठरतो. महादेवानी गणेशाला जो होकार दिलाय तो यासाठी दिलाय. ते म्हणाले, ठीक आहे, मान्य आहे तुझी अट. आणि आता गणेशाचा विवाह होतो आहे. हा विवाह कोणासोबत होतो आहे, त्याला अपत्य कोणकोणती होणार आहेत आणि कार्तिकेय आल्यावर काय होणार आहे हे बघूया पुढच्या भागामध्ये. नमः पार्वती पते हर हर महादेव.